नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज भाकरे SVBTच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट सेशनला आपण RBIची मॉनिटरी पॉलिसी सुरुवात केली होती की ज्यामध्ये आपण RBIच्या मॉनिटरी पॉलिसी संबंधी काही बेसिक संकल्पना पाहिल्या होत्या. जसं मूळ ऑब्जेक्टिव्ह काय होतं मॉनिटरी पॉलिसीचं बघितलं आपण की RBI मनी फ्लोला कसं कंट्रोल करून देशातली जी चलनवाढ आहे किंवा महागाई आहे त्याला कंट्रोल करते. सोबत देशातल्या महागाईला कंट्रोल करून आर्थिक विकासाला कसा हातभार लावते या सगळ्या संकल्पना आपण लास्ट सेशनला बघितल्या. आजच्या सेशनला आपण समोर चालू तोच सेशन कंटिन्यू करू. मॉनिटरी पॉलिसीमध्ये मॉनिटरी पॉलिसीचे प्रकार कोणते आहे, मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स व्हेरिएबल टूल्स कोणते आहे त्याला आपण स्वतंत्ररित्या एक एक पाहू. बघा, लास्ट सेशनला मॉनिटरी पॉलिसी पाहिली तर RBI मॉनिटरी पॉलिसीसुद्धा दोन आधारावर अवलंबते. देशाची नेमकी परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीचा आढावा घेऊन RBI दोन प्रकारामध्ये मॉनिटरी पॉलिसी राबवू शकते. एक तर डिअर मनी पॉलिसी म्हणा किंवा मग चिप मनी पॉलिसी म्हणा. समजू याला. कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, एकदम सरळ आहे. बघा काय म्हणतो मी, एक इमॅजिन करा की अर्थव्यवस्थेत खूप पैसा आला, म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणा की तुम्हा सर्वांच्या हातामध्ये खूप सारा पैसा आला. तर याचा इम्पॅक्ट काय पडेल? तुमच्या हातात पैसा जास्त असल्यामुळे तुमच्या डिमांड वाढेल आणि डिमांडचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर पडेल तर तुमच्या इन्फ्लेशनवर पडेल, महागाईवर पडेल. म्हणजे डिमांड जास्त वाढल्यामुळे महागाई खूप वाढली. आता या महागाईला कंट्रोल करण्याच्या जबाबदारी कोण उचलली आहे? मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत RBIने उचलली आहे. आता RBIचं सरळ एक काम आहे, हे जर इन्फ्लेशन कमी करायचं असेल तर RBIला एक काम करावं लागेल, तुमच्या हातातला पैसा गायब करावा लागेल. म्हणजेच काय, तुमच्या हातातला पैसा कमी करायचा असेल तर RBIकडून जो पैशाचा फ्लो आहे ना, त्याला आपण मनी सप्लाय म्हणतो किंवा पैशाचा पुरवठा होतो, त्याला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. समजा पैशाच्या पुरवठ्याला जर ब्रेक लागला तर ॲटोमॅटिक तुमच्या हातातल्या पैशाला ब्रेक लागेल. मग यावेळेस RBI काय करू शकते तर RBI म्हणतो त्याच्याकडे व्हेरिएबल टूल्स आहे, व्हेरिएबल साधनं आहे. त्यापैकी आपण एक साधन अवलंबू. समजा त्याने मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब करताना त्यानं त्याच्या पॉलिसी रेटमध्ये ग्रोथ केली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मॉनिटरी पॉलिसी राबवताना त्याने आपल्या पॉलिसी रेटमध्ये ग्रोथ केली. काहीतरी पहिले 5 होता, आता 6 केला. म्हणजे काय केला? त्याला महाग केला. पॉलिसी रेट महाग झाल्यामुळं बँकांकडला जो पैसा आहे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट रेट आहे तो ॲटोमॅटिक महाग होऊन जाईल, राईट ना. पैसा महाग झाल्यामुळं लोकांची किंवा इंटरेस्ट रेट महाग झाल्यामुळं लोकांची लोन घेण्याची क्षमता कमी होईल, ॲटोमॅटिक कमी होणं. साधी गोष्ट आहे. ज्यांचे कोणते प्लॅन असेल, लग्न करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, घोडी घ्यायची आहे, जे काही करायचं आहे, लोन महाग झाल्यामुळं त्याचे प्लॅन कॅन्सल होईल. तो वाट पाहिल ना लोन कमी व्हायचं. म्हणजे ॲटोमॅटिकली लोन महाग झाल्यामुळं लोकांच्या हातात जो जाणारा पैसा होता तो घटला. हे कशामुळे शक्य झालं? आपण जो पॉलिसी रेट 5 वरून 6% केला त्यामुळं. काय केलं आपण? त्याला महाग केलं, पॉलिसी रेटला महाग केलं. आणि या प्रकारची जी पॉलिसी आहे ना महाग करण्याची, त्यालाच तुम्ही महाग पैशाचं धोरण म्हणता. इंग्लिशमध्ये त्याला डिअर मनी पॉलिसी म्हणतं. याला मराठीत आपण महाग पैशाचं धोरण म्हणतो. महाग पैशाचे धोरण. काय केलं तर याच्यात सरळ असं म्हणा ना की RBI मॉनिटरी पॉलिसी राबवत असताना तिच्याकडे जे व्हेरिएबल टूल्स आहे त्याच्यामध्ये जो इन्क्रीज करत असेल किंवा त्याला जर महाग करत असेल आणि त्या महाग केल्यामुळं मनी सप्लाय घट करून लोकांच्या हातातला पैसा कमी करत असेल, अशी पॉलिसी ज्यावेळेस RBI राबवते त्याला तुम्ही डिअर मनी पॉलिसी म्हणा. याच्या अगदी उलटं करा. आता इमॅजिन करा तुमच्या हातात पैसाच नाही, तुम्हा सर्वांच्या हातात पैसाच नाही. आता पैसा नाही तर तुमची डिमांड नाही तर तुमचं कन्झम्पशन नाही म्हणजे उद्योग घाटात चालले. उद्योग जर घाटात गेले तर साधी लॉजिक गोष्ट आहे, उद्योग जर घाटात गेले त्याला उद्योग बंद करावा लागेल, कर्मचारी काढावं लागेल, मंदीत जाऊ आपण मंदीत, बरोबर आहे की नाही. मग लोक बेकार झाले, सामाजिकदृष्ट्या वातावरण बदललं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकते. केव्हा? ज्यावेळेस तुमच्या हातातला पैसा एकाएकी संपून जाईल. म्हणजे RBIला हे पण सोयीचं नाही आहे. RBIला काय करावं लागेल? तुमच्या हातामध्ये पैसा नेहमी टाकता ठेवावा लागेल. म्हणजे काय? तुम्ही नेहमी डिमांड करत राहाल प्रमाणात, बरं, राईट ना. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? RBIनं तुमच्या हातातला पैसा वाढवायचा आहे. म्हणजेच काय? मनी सप्लाय वाढवावं लागेल. सोर्स कोण आहे? RBIच आहे, RBIच कंट्रोल करते. तुमच्या हातातला पैसा वाढवायचा असेल तर मनी सप्लाय वाढवावं लागेल. मनी सप्लाय वाढवायचा असेल तर काय करायला? मगाशी आपण पॉलिसी रेट वाढवला होता, आता पॉलिसी रेट कमी करा. RBIनं जर मॉनिटरी पॉलिसी राबवताना पॉलिसी रेट कमी केलं तर ॲटोमॅटिक ज्या कमर्शियल बँका आहेत ते त्यांची इंटरेस्ट रेट कमी करेल. आणि इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळं तुमचा जर यावर्षी लग्न करण्याचा प्लॅनही नसेल, घर बांधायचा प्लॅनही नसेल,
पण खूप स्वस्त दरामध्ये जर तुम्हाला लोन अवेलेबल होत असेल तर तुम्ही सगळे प्लॅन यावर्षीच करून घ्या. म्हणजे किती डिमांड कराल, खूप गर्दीच गर्दी बँकेत. म्हणजे एकाएकी मनी फ्लो वाढून जाईल, लोकांच्या हातातला पैसा वाढून जाईल. लोकांच्या हातातला पैसा वाढल्यामुळे त्यांच्या डिमांड चालू राहील. हे एकदम उलटी कंडिशन. अरे याच्यात काय केलं आपण, पॉलिसी रेट स्वस्त केला. स्वस्त म्हणजेच काय, चीप केला. याला मराठीत तुम्ही स्वस्त पैशाचे धोरण म्हणता. वेगवेगळे शब्द वापरतो आपण. याला तुम्ही डेअर मनी पॉलिसी म्हणा, टाईट मनी पॉलिसी म्हणा, किंवा मराठीत महाग पैशाचे धोरण म्हणा. याला तुम्ही चीप मनी पॉलिसी म्हणा, इझी मनी पॉलिसी म्हणा, किंवा मराठीमध्ये त्याला तुम्ही स्वस्त पैशाचे धोरण आपण म्हणतो. तर बघा हे शॉर्टमध्ये तुम्हाला कसं, कोणत्या स्थितीमध्ये, परीक्षेसाठी अगदी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सोयीचे आहे. बघा, RBI डिअर मनी पॉलिसी केव्हा राबवेल, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये डिफ्लेशन असेल, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये महागाई असेल, इन्फ्लेशन असेल, राईट. आता RBI ही मॉनिटरी पॉलिसी राबवताना काय करेल, तर तुमचा मनी फ्लोला डिक्रीज करेल. मनी फ्लोला जर डिक्रीज करायचं असेल तर RBIला काय करावं लागेल, तिच्याकडे जे व्हेरिएबल टूल्स आहे, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ओरिएंटेड असलेले त्यांच्याकडे रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, ज्याला आपण पॉलिसी रेट म्हणून वाढवावे लागेल, राईट ना. तुमचे रिझर्व्ह रेशो, CRR, SLR वाढवावं लागेल. किंवा होऊ शकते की RBIकडे जे कोणते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज RBI काय करेल, सेल करेल. RBIनं ते सेल केल्यामुळे ॲटोमॅटिक तुमच्याजवळचा पैसा RBIकडे चालले जाईल. म्हणजे हे RBIला व्हेरिएबल गोष्टी करत आहे. याचा इम्पॅक्ट काय होत आहे, याचा इम्पॅक्ट थेट बँकेच्या हातातली पैशावर होत आहे. बँकेच्या हातातला पैशावर होत आहे, त्याच्यामुळं बँकेच्या हातात, बँकेजवळ असलेल्या पैशावरचा इंटरेस्ट रेट काय होत आहे, वाढते आहे. त्यामुळे लोन डिक्रीज होईल. लोन डिक्रीज झाल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेतला पैसा कमी होईल. अर्थव्यवस्थेतला पैसा कमी झाल्यामुळे लोकांची डिमांड कमी होईल, आणि डिमांड कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली ही जी इन्फ्लेशनची स्थिती आहे ते तुमच्या स्टॅबिलिटीवर येईल, आहे ना. याच्या एकदम अगदी उलटं तुम्ही चीप मनी पॉलिसीमध्ये करता. चीप मनी पॉलिसी केव्हा राबवते RBI, साधी गोष्ट असेल, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये डिफ्लेशन आहे त्यावेळेस चीप मनी पॉलिसी राबवी. याच्यामध्ये काय करेल RBI मनी फ्लोला इन्क्रीज करेल. RBIला जर मनी फ्लोला इन्क्रीज करायचं असेल तर तो त्याचा पॉलिसी रेट डिक्रीज करेल. पॉलिसी रेट डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, बँकेकडचा पैसा किंवा बँकेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कमी होऊन जाईल. बँकेचा इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोन घेईल. लोकांनी मोठ्या प्रमाणात लोन घेतले तर अर्थव्यवस्थेतला पैसा ॲटोमॅटिकली वाढून जाईल, आणि अर्थव्यवस्थेतला पैसा जर वाढला तर लोकांची डिमांड वाढेल. म्हणजे साधी गोष्ट आहे, पुन्हा आपण डिफ्लेशनवरून इन्फ्लेशनवर सोयीतो आहे, किंवा मग स्टॅबिलिटीच्या कंडिशनमध्ये येतो आहे, आहे ना. अगदी सरळ आहे. अशा दोन प्रकारच्या मॉनिटरी पॉलिसी RBI राबवू शकते, ते पण देशाच्या परिस्थितीचा अभ्यास करून. आता बघा याच्यानंतर RBI ही जी पॉलिसी राबवते आहे यासाठी त्याच्याकडे व्हेरिएबल टूल्स आहे, वेगवेगळे साधनं आहेत. जे RBI मॉनिटरी पॉलिसी राबवते त्यामध्ये RBI दोन प्रकारचे साधनं वापरतात. एक तर क्वांटिटेटिव्ह टूल्स म्हणा, संख्यात्मक साधने म्हणा, संख्यात्मक साधने, किंवा दुसरे तुमचे गुणात्मक साधने, क्वालिटेटिव्ह टूल्स. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तर नॉर्मली आपल्याला डिटेलमध्ये एक एक पाहायचं आहे, याला सगळ्यांना डिटेलमध्ये पाहायचं आहे. तुमच्या संख्यात्मक साधनामध्ये काय येते, तर तुमच्या संख्यात्मक साधनामध्ये लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये मोडणारे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आहे, रिझर्व्ह रेशो आहे, CRR, SLR, बँक रेट आहे, MSFR आहे. याच्या व्यतिरिक्त ओपन मार्केट ऑपरेशन म्हणा किंवा मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम, यासुद्धा तुमच्या संख्यात्मक साधनांमध्ये मोडणारे व्हेरिएबल टूल्स आहे की जे मॉनिटरी पॉलिसी राबवताना RBI वापरते. याच्या व्यतिरिक्त गुणात्मक साधने आहे, हे व्हेरिएबल, याला पण आपण स्वतंत्ररित्या पाहू. आणि मुद्दा काय, परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक MCQ ओरिएंटेड क्वेश्चन, म्हणजे प्रश्न लक्षात घ्या. RBIच्या संख्यात्मक साधनाचा अवलंब करण्यामागचा मूळ उद्देश काय, किंवा मग गुणात्मक साधनांचा अवलंब करण्यामागचा मूळ उद्देश काय. तर बघा एक साधी गोष्ट सांगतोय. अर्थव्यवस्थेत समजा 100 करोड रुपये आहे, कन्सिडर करा, अर्थव्यवस्थेत 100 करोड रुपये आहे. या 100 करोड रुपयाच्या जागी अर्थव्यवस्थेत जर वाढून आपल्याला 150 करोड करायचे असेल, किंवा असं कन्सिडर करा की हे 100 करोड रुपये खूप जास्त झाले आहे, याला डिक्रीज करून आपल्याला 50 करोड करायचे आहे. बघा मला काय सांगायचं आहे, अर्थव्यवस्थेतील पैसा वाढवायचा आहे किंवा घटवायचा आहे. म्हणजेच काय, एकूण अर्थव्यवस्थेच्या पैशाच्या आकारमानामध्ये चढ उतार करायची आहे ना. त्याच्या व्हॉल्यूमवर इम्पॅक्ट पडायचं असेल, याच्या व्हॉल्यूमवर इम्पॅक्ट पडायचं, याला व्हॉल्यूम म्हणू ना आपण. आकारमान कशाचं, मनीचं, आहे ना. पैशाच्या आकारमानावर जर इम्पॅक्ट पडायचं असेल तर RBI मॉनिटरी पॉलिसी राबवताना संख्यात्मक साधनांचा अवलंब करतो, क्वांटिटेटिव्ह टूल्सचा अवलंब करतो.
पण सेम सिच्युएशन हे एक्झामसाठी लक्षात घ्या. RBIचा संख्यात्मक साधनांचा परिणाम नेमका कशावर पडतो आहे, तर पैशाच्या एकूण आकारमानावर पडतो आहे. पैसा वाढवायचा असेल किंवा घटवायचा असेल. सेम सिच्युएशनमध्ये RBI क्वालिटेटिव्ह टूल्सचा केव्हा वापर करते, तर बऱ्याचशा वेळेस असं म्हणतोय बघ, मी काय म्हणतोय, RBIला एका सेक्टरकडून जर दुसऱ्या सेक्टरकडे पैशाचा प्रवाह वाढवायचा असेल, म्हणजे असं म्हणा ना की RBIला प्रायमरी सेक्टरमध्ये नको, सेकंडरी सेक्टरमध्ये पैशाचा प्रवाह वाढवायचा आहे उद्योग क्षेत्रामध्ये, तर RBI काय व्हेरिएबल, म्हणजे हे व्हेरिएबल टूल्स आहे, त्याच्या आधारावर मे बी असं म्हणू ना की आदेश देईल बँकांना किंवा निर्देश देईल बँकांना किंवा मॉरल सुजेशन करेल किंवा त्यांना असे नैतिक समजावणी देईल आणि त्याच्या बेसिसवर एका सेक्टरला कमी कर्ज द्या, दुसऱ्या सेक्टरला जास्त कर्ज द्या म्हणू शकतो. किंवा असं पण म्हणू शकतो ना, प्रायमरी सेक्टरला हाय इंटरेस्ट रेटनं कर्ज द्या, सेकंडरी सेक्टरला लो इंटरेस्ट रेटनं कर्ज द्या. म्हणजे आपल्याला पैशाचा प्रवाह जर प्रायमरी सेक्टरकडून सेकंडरी सेक्टरकडे वाढवायचा असेल किंवा असं म्हणू ना की अनुत्पादक घटकाकडून उत्पादक घटकाकडे वाढवायचं असेल, तर मग उत्पादक घटकाची इंटरेस्ट रेट वगैरे कमी ठेवणे, राईट ना, असे निर्देश RBI देऊ शकते. म्हणजे सरळ सरळ पैशाचा प्रवाह एका मार्गाकडून दुसऱ्या मार्गाकडे द्यायचा असेल किंवा त्याचं डायरेक्शन निश्चित करायचं असेल तर RBI तुमचा क्वालिटेटिव्ह टूल्सचा अवलंब करतो. तर ही गोष्ट संकल्पना असू द्या डोक्यात. ठीक आहे, चला तर मग आपण आता व्हेरिएबल क्वालिटेटिव्ह टूल्स पाहू. क्वांटिटेटिव्ह टूल्स पाहू. CRR SLR मजेशीर आहे, अगदी सोपी आहे. कॅश रिझर्व्ह रेशो अँड देन स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. काय हे संख्यात्मक साधने आहे RBIची. अर्थव्यवस्थेचा परिस्थितीचा अवलंब करून अर्थव्यवस्थेचा पैसा कमी करायचा आहे किंवा जास्त करायचा आहे, त्यासाठी RBI व्हेरिएबल टूल्स वापरते. त्यापैकी हा एक रिझर्व्ह रेशोचा प्रोपोर्शनमध्ये असलेले 2 टूल्स आहेत, CRR आणि SLR. काय आहे, अगदी सरळ आहे, सोपी आहे, पाहू आपण एक एक बाब. बघा, देशातली जनता आहे, देशातील जनता पैसा डिपॉझिट करतो आहे बँकांमध्ये, द्या लक्ष द्या. देशातील जनता आहे, देशातील जनता पैसा डिपॉझिट करत आहे बँकांमध्ये. बँकांचा स्वतःचा NDTL काय संकल्पना आहे पाहू आपण. मग या NDTL पैकी काही पैसा जो आहे, या NDTL पैकी काही पैसा जो आहे जर RBIमध्ये निश्चित ठेवायचा असेल, राईट ना, तर त्या पैशाला आपण किंवा त्या रेशोला आपण CRR म्हणतो, त्याला आपण CRR म्हणतो. बघा काय म्हणतोय, तुम्ही लोकांनी बँकांमध्ये पैसा जमा केला, बँकांचा जो जवळ आलेला पैसा असेल, सध्याला आपण त्याला NDTL म्हणू, याला डिटेलमध्ये पाहू सध्या समजण्यासाठी. बँकेकडचा जो एकूण पैसा असेल, त्या एकूण पैशापैकी काही प्रमाणात पैसा बँकेला RBIकडे ठेवावाच लागतो, त्याला तुम्ही कॅश रिझर्व्ह रेशो म्हणता, त्याला तुम्ही कॅश रिझर्व्ह रेशो म्हणता. त्या पैशापैकी काही पैसा स्वतःचकडे ठेवावा लागतो, त्याला तुम्ही स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणता. या दोघांनाही कायदेशीर आधार आहे, या दोघांनाही कायदेशीर आधार आहे. त्याच्या प्रपोर्शनमध्ये काय ठेवतात वगैरे आपण पाहू एक एक बाब. हा जो CRR मध्ये ठेवलेला पैसा आहे तो नेहमी पैशाच्याच स्वरूपात राहतो. RBI त्याच्यावर कोणतेही इंटरेस्ट रेट वगैरे देत नाही. म्हणजे आपण सरळ सरळ म्हणू शकतो की या बँकेला CRR मधून कुठलाही प्रॉफिट नाही, CRR मधून कुठलाही प्रॉफिट नाही. सेकंड बाब, या NDTL पैकी जो काही प्रमाणात पैसा स्वतःकडे ठेवायचा आहे त्याला तुम्ही SLR म्हणता. हा तुम्ही गोल्डमध्ये ठेवू शकता, पैशाच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा मग गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या स्वरूपात ठेवू शकता. पण याच्यामध्ये याचा फायदा होऊ शकते. बघा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बेसिसवर काही इंटरेस्ट मिळू शकते, म्हणजे प्रॉफिट होऊ शकते. गोल्ड महाग झाला तर प्रॉफिट होऊ शकते. पैशाचा काही प्रॉफिट होणार नाही, पण या 2 बेसिसवर प्रॉफिट होऊ शकते. म्हणजे बँका जो स्वतःकडे त्याला पैसा ठेवावा लागतो त्याच्यामधून काही ना काही त्याला प्रॉफिट होऊ शकते. मुद्दा समजला? पुन्हा मी डेफिनेशनला रिपीट करतो आहे. बँकेकडे असलेला एकूण पैसा जो आहे किंवा बँकेच्या एकूण NDTL पैकी काही प्रमाणात पैसा RBIकडे ठेवावाच लागतो, त्या पैशाला तुम्ही कॅश रिझर्व्ह रेशो म्हणता. सेम सिच्युएशनमध्ये बँकेच्या एकूण NDTL पैकी काही पैसा बँकेला स्वतःजवळ ठेवावाच लागतो, त्याला तुम्ही स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणता. कशाच्या स्वरूपात ठेवतात तर CRR नेहमी तुम्ही कॅशच्याच फॉर्ममध्ये ठेवू शकता, SLR तुम्ही गोल्ड, कॅश किंवा मग गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या स्वरूपात ठेवू शकता. म्हणजे इथं साधं आहे, तुम्हाला जर प्रॉफिट घ्यायचं असेल तर SLR मधून प्रॉफिट होऊ शकते, CRR मधून तुमचा प्रॉफिट होत नाही, राईट ना. आता पाहू, आता तुम्हाला म्हणतो की काही प्रमाणात म्हणजे नेमकं काय, तर RBI ज्यावेळेस मॉनिटरी पॉलिसी राबवते, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून जर त्याला किती पैसा अर्थव्यवस्थेत टाकायचा आहे किंवा अर्थव्यवस्थेतून काढायचा आहे त्याच्या बेसिसवर तो नेहमी दर ठरवते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर सांगायचं झालं तर 4% हा तुमचा CRR आहे आणि 18% तुमचा SLR आहे. 4% CLR आहे. म्हणजे असं म्हणा ना, NDTLच्या 4% RBIकडे ठेवावाच लागेल, NDTLच्या 18% पैसा स्वतःकडे ठेवावा लागते.
आता हा NDTL काय भानगड आहे याला आपण पाहू. हळूवार पाहू. पहा काय म्हणतो आम्ही. तुम्ही लोक बँकेमध्ये पैसा डिपॉझिट करताय. आता हा डिपॉझिटही करताय तर तुम्ही याला डिमांड लायबिलिटीजच्या स्वरूपात करता किंवा मग टाईम लायबिलिटीजच्या स्वरूपात करता, हो ना. डिमांड लायबिलिटीमध्ये तुमचा करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, आणि टाईम लायबिलिटीजमध्ये तुमचा FDI, RDI, राईट. हे तुमचे फिक्स डिपॉझिट म्हणा, रिकरिंग डिपॉझिट म्हणा. एक तर डिमांड डिपॉझिट किंवा टाईम लायबिलिटीजच्या स्वरूपात, एक तर डिमांड लायबिलिटीज किंवा टाईम लायबिलिटीजच्या स्वरूपात तुम्ही बँकांमध्ये पैसे जमा करता. चल एक उदाहरण पाहू, इथंच पाहू, याला पाहू, पैशाच्या सुरुवात पाहू. चल मी असं म्हणतो की याच बँकेकडे टाईम लायबिलिटीजच्या स्वरूपात काहीतरी 70 करोड रुपये जमा झाले आजच्या तारखेत. मी कंडिशन वापरतो आहे आज, आणि कन्सिडर करा आजचा वार आहे फ्रायडे. महत्त्वाची आहे, हा दिवसही महत्त्वाचा आहे. आज या बँकेकडे टाईम लायबिलिटीजच्या स्वरूपात काही किती रुपये आले म्हणते, 70 करोड रुपये आले. आणि डिमांड लायबिलिटीजच्या स्वरूपात कन्सिडर करू की 50 करोड रुपये आले. केव्हा? आजच्या तारखेत. म्हणजे असं म्हणा की मग याच्यात डिमांड आणि टाईम लायबिलिटीज एकूण किती आला, DTL किती आला, DTL किती आला, 50 आणि 70 समजा 120 करोड रुपये. 120 करोड रुपये बँकेत आले. 120 करोड रुपये बँकेत आले आजच्याच तारखेत. आजच्याच फ्रायडेमध्ये ज्यांनी लोकांनी याच्यामध्ये पैसा डिपॉझिट केला होता त्यापैकी असं म्हणतो की या बँकेतून काहीतरी 20 करोड रुपये कोणतरी काढून सुद्धा घेतले. समजा आपले विजूभाऊ आहे, विजूभाऊला ओळखता ना तुम्ही, ठीक आहे, असू द्या. 120 करोड रुपये आजच्या तारखेत बँकेत आले आणि आजच्याच तारखेत या बँकेतून 20 करोड रुपये कोणतरी एक तर त्याच्या डिमांड लायबिलिटीजमधला असेल किंवा मग टाईम लायबिलिटीजमधला असेल 20 करोड रुपये काढले. मग आता नेट किती राहिला, नेट आजच्या तारखेमध्ये बँकेत असलेला नेट पैसा किती राहिला, तर हा सरळ सरळ गणित आहे. 120 - 20 म्हणजे तुमचे 100 करोड रुपये. आता हे 100 करोड जे आहे, हा जो नेट आहे, हा काय होता, हा DTL होता, हा काय नेट आहे, म्हणजे हाच तर तुमचा झाला NDTL, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज म्हणतात. शब्दातच त्याचा अर्थ आहे नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज, राईट ना. नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी 100 करोड रुपये. तर तुम्हाला आलं का लक्षात काय म्हणतो आहे, आजच्या तारखेमध्ये बँकेमध्ये जे टाईम लायबिलिटीज किंवा मग डिमांड लायबिलिटीजच्या स्वरूपात एकूण आलेला पैसा आहे आजच्या तारखेतला, डेली बेसिसवर, राईट, आलेला एकूण पैसा. सेम सिच्युएशनमध्ये काही लोकांनी पैसा जमा केला होता तर त्याच तारखेला काढलेला सुद्धा असेल. मग त्या बँकेकडे एकूण राहिलेला पैसा किती आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये, त्यालाच तुम्ही नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज म्हणता. आता हे जे आहे आपल्या उदाहरणामध्ये किती NDTL झालाचा 100 करोड रुपये. आता RBIच्या गाईडलाईननुसार किंवा RBIनं मॉनिटरी पॉलिसी राबवताना निश्चित केला आहे की CRR किती असेल, 4% असेल. मग त्या 100 करोडच्या 4% म्हणजे RBIकडे किती रुपये ठेवायला लागेल, 4 करोड रुपये. 100 करोडच्या 18% स्वतःजवळ ठेवावाच लागेल, म्हणजे किती, 18 करोड रुपये. म्हणजे हे 4 करोड आणि हे 18 करोड म्हणजे एकूण सरळ सरळ किती झाले, 22 करोड रुपये बँकांना, अशी बँकेची अशी असतात की ज्याचा वापर बँका करू शकत नाही, कायदेशीररित्या ठेवावं लागते. साधी गोष्ट आहे. याच्या मागचं जर मुख्य उद्दिष्ट, प्राथमिक उद्दिष्ट पाहिलं तर हाच राहते. कारण बँकेकडे आलेला एकूण पैसा जर त्यांनी एकादमात सरसकट वाटून दिला आणि मागणारे जर एकादमात आले तर बँक डुबून जाईल ना. मग काहीतरी सेफ्टी गार्ड असायला हवं, म्हणून या तरतुदी आहे. या तरतुदी तुम्हाला दिसत आहे, हे जे CRRची कंडिशन आहे, हा तुमचा RBI ॲक्ट 1934 मध्ये याची तरतूद आहे. हा तुमचा SLR आहे, SLR सुद्धा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मध्ये याची तरतूद आहे. म्हणजे ह्या दोन्ही तरतुदी कायदेशीर आहे. बँकेकडे जो एकूण NDTL पैसा जमा झाला असेल त्याच्यापैकी काही पैसा RBIकडे पाठवावाच लागतो आणि काही पैसा स्वतःकडे ठेवावाच लागतो. आणि उरलेल्या पैशामध्ये, मग उरलेला पैसा हे 22 करोड रुपये जर गेले तर रिमेनिंग किती राहिलेले आहे, 78 करोड. म्हणजे बँकांना जो बाकीचा व्यवहार करायचा आहे तो या 78 करोडमध्ये करायचा आहे. म्हणजे बँकेकडे जो पैसा आलेला आहे त्यापैकी बँकेला वापरण्यासाठी फक्त 78 करोड रुपये आहे. ते 78 करोड रुपये बँक कर्जाच्या स्वरूपात बाहेर वाटेल. त्याच्या इंटरेस्ट रेट अर्थातच डिपॉझिट करणाऱ्यापेक्षा जो बॉरोला वाटलेला कर्जाच्या स्वरूपात, लोनच्या स्वरूपात वाटलेला पैसा आहे त्याचा इंटरेस्ट रेट जास्त राहते. आणि त्या दोघांतल्या दरम्यानची जी मार्जिन आहे तीच बँकेची प्रॉफिट आहे. आणि त्याच प्रॉफिटच्या बेसिसवर, म्हणजे तो बँकेचा प्रॉफिट म्हणा, सोबत कर्मचाऱ्यांचे वेतन आहे किंवा मग बाकीचा जो कोणता बँकेचा खर्च असेल
तो सगळा खर्च भागवायचा आहे. म्हणजे तो सगळं भागवायचा या 78 करोडमध्ये. सगळं भागवायचं त्या 78 करोडमध्ये. अलग लक्षात. साधी संकल्पना आहे, अगदी बेसिक आहे. इनकेस जर तुम्हाला काही डाऊट असेल तर बिलकुल कमेंट वगैरे करायचं, सांगायचं, रिपीट करता येईल किंवा नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा रिपीट करा, येऊन जाईल लक्षात. बघा आता आपण ते बघितलं CRR SLR याची बेसिक संकल्पना काय, कन्सेप्ट काय, याची डेफिनेशन काय. साधं बघितलं होतं, जर RBIकडे जो पैसा पडतो NDTLचा त्याला CRR म्हटलं आणि स्वतःकडे ठेवतो त्याला आपण SLR म्हटलं. आता आपला मॉनिटरी पॉलिसी राबवताना RBI याचा अवलंब करते असं म्हणतं आहे. याचा अवलंब करून RBI इन्फ्लेशन डिफ्लेशन संग लढते आहे असं म्हटलं तर कसं मॉनिटरी पॉलिसी राबवताना CRR आणि SLRचा उपयोग कसा होईल, कसा होईल राईट. मुद्दा लक्षात घ्या. आपल्याकडे 100 करोड NDTL होता, तेच उदाहरण कन्सिडर करू. म्हणजे बँकेसाठी खेळण्यासाठी किती रुपये शिल्लक राहिला होता, 78 करोड रुपये. कारण याच्यातले 4 करोड रुपये CRRच्या स्वरूपात गेले होते आणि 18 करोड रुपये याच्याकडे गेले होते, स्वतःकडे ठेवायचे होते. 78 करोड रुपये शिल्लक राहिले. आता RBIला मॉनिटरी पॉलिसी राबवायची आहे तर RBI काय करेल, सर्वप्रथम देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करेल, आढावा घेईल आणि तो पाहिल की देशामध्ये इन्फ्लेशन आहे की डिफ्लेशन आहे. बघा याचा अवलंब होताना काय करू शकते. चला आपण 2 सिच्युएशन मानू, एक इन्फ्लेशन मानू आणि एक डिफ्लेशन. बघा मॉनिटरी पॉलिसी राबवताना याचा उपयोग कसा होते. कन्सेप्ट आहे, एकदम साधा कन्सेप्ट आहे. एक इन्फ्लेशनची कंडिशन पाहू, महागाई, आणि एक डिफ्लेशनची कंडिशन पाहू. एक इन्फ्लेशनची कंडिशन पाहू आणि एक डिफ्लेशनची. इन्फ्लेशन म्हणजे काय तर तुम्हाला साधं हे माहीत आहे, देशामध्ये खूप महागाई वाढलेली आहे. चल आता देशामध्ये महागाई वाढलेली आहे आणि देशामधली महागाई कमी करायची आहे तर RBI या टूलचा वापर करून ती कशी कमी करा. बघ ही स्थिती आहे देशातली इन्फ्लेशनची. तर RBIनं काय करायला पाहिजे, आठवा मगाच्या पॉईंटमध्ये, जर इन्फ्लेशन जर असेल तर RBIनं मनी फ्लो घटवायला पाहिजे आणि मनी फ्लो जर RBIनं घटवायचा असेल तर रेट काय करायला पाहिजे, वाढवावं लागेल. रेट काय करावं लागेल, वाढवावं लागेल. चल इन्फ्लेशनच्या काळामध्ये CRR आणि SLR आपला आधीचा किती होता 4% आणि हा 18% होता. RBIनं काय करायला पाहिजे, इन्फ्लेशनच्या काळात रेट वाढवायला पाहिजे. मग चल मी म्हणतो 4%च्या RBIनं हे केले काहीतरी 6% CRR आणि SLR केला 18% वरून काहीतरी 24%. म्हणजे एकूण किती रुपये एकदम डिपॉझिटच्या स्वरूपात चालला बाहेर की जो वापरता येणार नाही, 30%. म्हणजे आता बँकेकडे किती रुपये राहिले रे वापरायला, 30 रुपये गेले. 30% म्हणजे 30 करोड गेले आपल्या NDTLच्या हिशोबानं 100 करोडच्या रे ना, 30 करोड रुपये गेले. मग राहिले किती, 70 करोड रुपये. बघा रे मी काय म्हणतो, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये 78 करोड रुपये होतं तर आपल्याला असं म्हणजे याच्याकडे 78 करोड रुपये होते आणि इन्फ्लेशनची स्थिती होती तर RBIला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे म्हणजे मनी सप्लायला घटवायचं आहे. मग आपण RBIनं काय केलं, RBIनं CRR आणि SLRचे रेट वाढवून दिले. रेट वाढवले म्हणजेच काय केले, महाग केले. यालाच तुम्ही दुसऱ्या भाषेत काय म्हटलं होतं, महाग पैशाचं धोरण, डिअर मनी पॉलिसी, टाईट मनी पॉलिसी, जे काय असेल आहे ना. आता बघा या बँकेकडे 70 करोड रुपये वापरासाठी आहे. मग अशी त्याच्याकडे किती होते, 78 करोड रुपये. त्याच्यावरचा पैसा वाढला की घटला, तर घटला. आता त्याचा पैसा जर घटला तर त्याला प्रॉफिट मार्जिन तर तेवढीच मेंटेन करायची होती. असं तर नाही की बा CRR SLR वाढवला तर मग अर्धे जास्त जे कोणते कर्मचारी असं घरी पाठवून देईन म्हणजे खर्च कमी करायसाठी, हे तर पॉसिबल नाही ना. जो त्याचा प्रॉफिट मार्जिन आधी होता तो त्याला मेंटेन करावा लागेल, राईट ना. पण त्याच्याकडचा पैसा तर घटला आहे, मग त्याला काय पर्याय, याच्याकडे पर्याय एकच आहे, इंटरेस्ट रेट काय करेल, हा वाढून देईन. पैसा घटला ना, त्याला मार्जिन तर मेंटेन करायची आहे आणि ती कमी मेंटेन करायची आहे कमी पैशामध्ये. मग त्याच्याकडे पर्याय काय उरेल, तो इंटरेस्ट रेट वाढून देईल. इंटरेस्ट रेट जर वाढले तर माहीत आहे तुम्हाला लोनचं प्रमाण काय होऊन जाईल, लोक लोन कमी घेईल. लोकांनी लोन कमी घेतला तर मनी मार्केटमधला पैसा जो आहे कमी होऊन जाईल. मार्केटमधला पैसा कमी झाल्यामुळे लोकांची डिमांड जे आहे ते कमी होऊन जाईल. डिमांड जर कमी झाली तर अर्थव्यवस्थेला पुन्हा स्टॅबिलिटी, म्हणजे इन्फ्लेशनपासून निघालो आणि स्टॅबिलिटीत दोन पोचलो. किती सरळ आहे रे, अगदी सरळ आहे. सेम सिच्युएशनमध्ये चल मी म्हणतो की आताची जी परिस्थिती आहे ही डिफ्लेशनची आहे. बघा हे मी इरेज करतो. दुसरी परिस्थिती कोणची म्हणताय तुम्ही, डिफ्लेशनची.
डिफ्लेशनची कंडिशन म्हणजे अशी की अर्थव्यवस्थेत पैसा नाही आहे. अर्थव्यवस्थेत पैसा नाही तर मॉनिटरी पॉलिसी राबवताना आरबीआयचं काय काम असलं पाहिजे, अर्थव्यवस्थेत पैसा टाका म्हणजे डिमांड वाढेल. मग डिफ्लेशनची सिच्युएशन आहे तर डिफ्लेशनच्या सिच्युएशनमध्ये आरबीआयनं काय कोणची पॉलिसी राबवायला पाहिजे सांगा. इथं डिअर मनी पॉलिसी राबवली होती, इथं चीप मनी पॉलिसी राबवेल, इझी मनी पॉलिसी राबवेल, स्वस्त पैशाचं धोरण राबवेल. स्वस्त पैशाचं धोरण म्हणजेच काय, त्याला जे रेट आहे ते कमी करावं लागेल. अरे इथं आपण 4 वरून 6 केलं तर हे काय केलं, महाग केलं, म्हणून याला महाग पैशाचं धोरण म्हटलं. आता मी म्हणतो 4 वरून कमी करावं लागेल, स्वस्त पैशाचं धोरण राबवायचं ना. चल CRR कमी करून मी म्हणतो CRR केला 2% आणि SLR केला काहीतरी किती आधी किती केलं होता 18% होता, तो आपण कमी करून काहीतरी करू 12%. समजते किंवा मग 10% करा ना कमी, समजण्यासाठी आपलं काय चाललं समजण्यासाठी. CRR घटून किती केला 4 वरून 2% आणि SLR 18 वरून 10%, म्हणजे एकूण किती झाला रे 12%. म्हणजे बँकेचा किती रुपया चालला एका जमा व्हायला 12 करोड रुपये, किती चालला 12 करोड रुपये, राईट ना. म्हणजे बँकेकडे वापरायला किती पैसे आहे रे आता 88 करोड रुपये. वाव, बँकेकडे वापरायला किती पैसा आहे 100 करोडमधून 12 करोड गेले तर किती झाले 88 करोड. अरे बघ, बँकेने किंवा आरबीआयने मॉनिटरी पॉलिसी राबवताना CRR आणि SLR दोघांमध्येही घट केली, तर बँकेचा जवळचा पैसा वापरण्याचा पैसा वाढला. आधी किती होता त्याच्याकडे 78 करोड, आता किती आहे 88 करोड. सगळ्याच बँकेजवळचा पैसा वाढला. बँकेजवळचा पैसा वाढला तर बँकेचं सर्वात जास्त प्रॉफिट कशात आहे, कर्ज वाटण्यात, कारण त्याच्यातूनच पैसा तोच ॲसेट आहे ना बँकेसाठी, राईट ना. आता 88 करोड रुपये इथं झाला, प्रत्येकच बँकेजवळचा पैसा वाढला तर मग बँकेला काय करायला लागेल, आपले कस्टमर पाहिजे. कॉम्पिटिशन बँकामध्ये वाढत आहे, मग यांच्याकडे एक्सेस पैसा असल्यामुळे हे काय करेल, इंटरेस्ट रेट, बँका काय करेल इंटरेस्ट रेट कमी करेल. अरे पैसा एक्सेस आहे ना, सगळ्याच बँकेकडे पैसा वाढलेला आहे. प्रत्येकाला आपापला गिराईक आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, इंटरेस्ट रेट काय करावं लागेल, कमी करावं लागेल. आता इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर लोन घेण्याचं प्रमाण वाढेल. लोन जर घेण्याचं प्रमाण वाढलं तर लोकांच्या हातातला पैसा मनी वाढला. लोकांच्या हातातला पैसा वाढला तर डिमांड वाढली, आणि डिमांड वाढली तर पुन्हा डिफ्लेशनतून आपण कशात चाललो, स्टॅबिलिटी, थोडं इन्फ्लेशनमध्ये चाललो. कशाला म्हणजे याही गोष्टीतून आपण स्टॅबिलिटीत गेलो आणि याही गोष्टीतून आपण स्टॅबिलिटीत गेलो, कारण हायर इन्फ्लेशन हे अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे आणि हायर डिफ्लेशनसुद्धा अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. तर ही गोष्टी आपल्याला साध्य करायची आहे, ही साध्य होत झाली CRR आणि SLR मधून, आहे ना. समजलं सर, याच्यामध्ये काय काय पाहिलं, CRR SLR काय आहे, त्याची संकल्पना पाहिली, त्याचा मॉनिटरी पॉलिसी राबवताना उपयोग कसा होते ते पाहिला. तर साधं आहे, अगदी सरळ आहे, ठीक आहे ना. चला याला थोडा रिवाइज करून घेऊ आपण. कॅश रिझर्व्ह रेशो, याचा आधार कुठं दिसते तुम्हाला, याचा आधार आपल्याला दिसतो आहे आरबीआय ॲक्ट 1934 ला, आणि याची तरतूद जी दिसते आपल्याला हे बँक रेग्युलेशन ॲक्ट आहे 1949 मध्ये, याची तरतूद दिसते. काय काय बोललो आहे, CRR म्हणजे असा पैसा बोललो आहे की जो बँकेला आपल्या एकूण NDTLच्या काही प्रमाणात आरबीआयकडे ठेवावा लागतो. SLR मध्ये काय म्हटलं की काही पैसा स्वतःकडे ठेवावा लागतो. हा कशाच्या फॉर्ममध्ये ठेवतो, हा नेहमी कॅशच्याच फॉर्ममध्ये ठेवतो. हा कशाच्या फॉर्ममध्ये ठेवतो, हा आपण कॅश म्हणा, गोल्ड म्हणा किंवा मग गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात सुद्धा आपण ठेवतो. याला मेंटेन कोण करते आहे, आरबीआय करते आहे. याला मेंटेन कोण करते आहे, तर स्वतः बँक करते आहे. याला रेग्युलेट काय करते, हे लिक्विडिटी इन द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेतील तरलता मॅनेज करण्यासाठी CRRचा उपयोग होतो. तर क्रेडिट ग्रोथ इन द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेतील पतनिर्मिती जर वाढवायची असेल तर तुमच्या SLRचा उपयोग होतो. प्रॉफिट, CRR मध्ये नो प्रॉफिट, कारण आरबीआयकडे जो आपण पैसा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आरबीआय कुठेही इंटरेस्ट देत नाही, त्याच्यामुळे याच्यात काही प्रॉफिट वगैरे नाही आहे. याच्यात मात्र प्रॉफिट आहे. तुम्ही जे गोल्डच्या स्वरूपात किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या स्वरूपात जो पैसा ठेवला होता त्याच्यावर प्रॉफिट होऊ शकते, यामध्ये प्रॉफिट आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जर रेट पाहतो म्हटलं तर CRR तुमचा 4% आहे आणि SLR तुमचा 18% आहे, 18% आहे. हे बा, हे चेंज होत राहते. मॉनिटरी पॉलिसी राबवताना
अर्थव्यवस्थेची स्थिती पाहून याच्यात चढ उतार होऊ शकते, हे फिक्स नाही, याच्यात चढ उतार होऊ शकते. सध्याच्या सिच्युएशनमध्ये तो 4% आणि 18% आहे. तर आलं असेल लक्षात विद्यार्थी मित्रांनो. निश्चितच तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, मेहनत तर लागली आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण याच्यामध्ये फक्त आपण एकच टूल्स पाहिला आहे. आता आपल्याला व्हेरिएबल टूल्स पाहायचे आहे. आणि तुम्हाला एक आणखी सांगेल की जर तुम्ही प्रथमतः हे लेक्चर पाहत असाल तर याच्या आधी पहिले तुम्ही आधीचं लेक्चर पहा. ते अगदी बेसिक आहे, त्याच्या बेसिसवर हे आहे. आणि बाकीच्या सेशनमध्ये एक आणखी 2-3 सेशनमध्ये आपण मॉनिटरी पॉलिसीला कंप्लीट करू. तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे म्हणून तुम्ही बेल आयकॉन निश्चितच दाबून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.